हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज व्लॉग. कसे आहात सगळे? बरे आहात ना? नेक्स्ट व्लॉग जो माझा आहे तो चालू केला आहे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. तर आता असं रात्र झाली सध्याला आणि आताच चालू केलं आहे. मी खरं तर वाटलं की उद्या सकाळी चालू करायला पाहिजे, पण म्हणलं आता लगेच टाईम आहे तर लगेच टाईम चालू केला पाहिजे. आणि आता आम्ही रात्र जेवायची आमची तयारी झाली जसे, आणि आज पण आमच्या घरात आम्ही उपीटच तयार करत आहे. आज मी दुपारी माझ्या मम्मीसाठी जे आहे ते जसे की आधी शाबूचे थालपीठ केले होते तसंच आज पण मी काहीतरी केले होते, पण माझ्याकडे मोबाईल नव्हता. आज प्रतीक्षा मोबाईल घेऊन गेली होती त्यामुळे मी ते शूट नाही करू शकले, पण ते अजून पण त्याचं पीठ थोडं राहिलं आहे. मी तुम्हाला ते आता करून दाखवते आणि बघूयात मग बाकी खाऊन आपलं झोपून टाकत. आणि उद्या सकाळी माझ्या बहिणी आणि त्यांच्या फ्रेंड्स काय करणार आहे ते मी तुम्हाला आता सांगू की थोड्या वेळाने सांगू? थोड्या वेळाने सांगते. चला, आता सध्याला जेवायचा टाइम झालाय त्यामुळे पटापट जेवण तयार करूयात आणि खाऊयात. त्यानंतर मग मी तुम्हाला सांगेनच काय करणार आहेत ते. तर हे बघा, ही एवढ्या मोठ्या परातीत मळले होते मी. आज कढईत नाही मळले, परात सापडली म्हणून परातीतच मळले होते. तर हे पीठ होतं जे मी घेतले होते. ऑब्वियसली मी इंस्टाग्रामवरती बघूनच केले होते. असं रील्स येतच राहतात माझ्यामध्ये मोबाईलवरती, खायचे प्यायचे बनवायचे असलेच रील्स येतात. साबुदाणा जे आहे मिक्सरला वाटून घेतले होते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग उकडलेले आपले बटाटे, मिरची, अद्रक, तिखट, मीठ असं घातले होते आणि त्याला मळून आपल्याला लाटून मग भाजायचं होतं. बस तितकंच होतं, पण त्याला लाटताना दिसताना लई कष्ट करावं लागले. ते मिक्सर चिकटतच नव्हतं, पण आता जरा मला हातात बघितल्यानंतर ना तर ते दुपारी करून ठेवलेलं तर टाईम झालाय, मला वाटलं चिकटले. बघूया म्हणजे तर हे बघा, इथे माझं सगळे करून झालेत. हे लास्ट राहिलंय, करून दिले मी. आणि हा वाला आहे तो प्रतीक्षाचा आहे आणि हे असं दिसतंय. माझी मम्मी पाठीमागं ओरडायली हर्षला अभ्यास करायला. माझ्या घरात व्लॉग बनणं जरा मुश्किलच आहे, सगळेजण बोलत राहतात कंटिन्यू. ते बघा ते झाले आहेत करून आणि थँक गॉड मला वाटलेलं की म्हणजे इतकं टेस्टी लागत नाही. मी खरं सांगते की मी आधीचे जे केलं ते थालपीठ त्या मुकाबल्यात हे काहीच नाही आहे. म्हणजे खाऊ शकतो आपण असं काही नाही आहे, टेस्टीच आहेत पण तेवढे चांगले नाही आहेत. त्यामुळे मला वाटलं की संपतात का नाहीत, कारण आमच्या हर्षने तर तोंडवाकडं केलं आहे. पण माझी बहीण आहे ना दिव्या संपवायची आहे आणि एक लास्ट इथे प्रतीक्षाला आहे. त्यामुळे वेस्ट नाही गेलं महत्वाचं आहे, बाकी काही नाही. आवडून वेस्ट नाही गेलं महत्वाचं आहे. चला तर मग माझं उपीट जे आहे ते तयार झालं आहे. हे बघा इथं खाऊयात आणि पाठीमागचं जे माझं थालीपीठ आहे प्रतीक्षाला ते देऊयात. आणि त्या दोघी त्यांच्या फ्रेंड्ससोबत बाळ्यात आमच्या घरापासून ते रुपाभवानीच्या मंदिरपर्यंत सोलापूरपर्यंत चालत गेल्या होत्या, जाणार होत्या आणि गेल्या पण. बापरे, मग मला तुम्हाला तेच सांगायचं होतं की त्या दोघी चालत जाणार होत्या आणि त्यांनी जाऊन पण आल्या. हा भाऊ हे बघा इथे बसला, मला घ्यायला आला आहे. दुकानात होते मी आता आणि आता आम्ही जातो. मी हर्षणी मम्मी आम्ही तिघे जातात. हर्षच्या कमरेची साईज कमी आहे. मिशाल मोबाईल ठेवले का तू? हा, तर संध्या घरी आले मी. संध्या रात्र झाली आहे ऑलमोस्ट. घरी येऊन जमाना झाला. किती गर्दी होती त्यामुळे मी जास्त काही शूट केलं नाही, थोडं थोडं शूट केलं, ते तुम्ही बघितलंच असेल. जाऊन आलो आहे मी आणि हर्षाने काय काय सामान पण घेऊन आलो घेतलं. तुम्हाला दाखवले नाही दाखवले अजून, पण जास्त काय नाही आणलं, थोडंसं चाललंय. तर कारण ते घेऊयात, कारण की आतापर्यंत खूप धोके खाल्लेत मी तिथलं सामान घेऊन. हा म्हणजे आपण घेऊन तर येतो आम्ही, पण तिथलं सगळं ते सामान म्हणजे काय काय चांगलं निघतात, काय काय चांगलं निघत नाही. त्यामुळे मी जे आता मला एक्सपिरियन्स आला काय काय चांगलं निघतात ते, तर ते आणलेत मी थोडे वस्तू. आणि आता मी संध्याकाळी उपासाचं परत एकदा काहीतरी दुसरं नवीन ट्राय करायचं बघा, त्यासाठी मी महाभारत तर भरपूर घातला आहे. आता ते होतंय का नाही टेन्शन यायलंय मला.
ते म्हणजे डोसा करते मी उपवासाचा, तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवते मी काय काय केले आहे. आणि पण ते होत आहे का नाही कायच आयडिया नाही आहे. जर का फेल झाला तर खूप नुकसान होणार आहे, पण मी नुकसान तर होऊ देणारच नाही सोडा. बघूयात काय होत आहे. बघा तवा सकट रेडी आहे माझा आणि हे जे आहे ते पीठ तयार केले आहे मी. आता याच्यामध्ये भगर शाबू ह्यांचं पीठ करून घेतले होते मी मिक्सरला. आणि मिक्सरला हे सगळं पीठ करताना मला मिक्सर काय माहिती त्याचा एकदमच शॉक झाल्यासारखं झालता, पण त्याला 2-4-5 मिनिटं ठेवल्यानंतर ते नीट झाला, त्यामुळे पुढचं मी सगळं करू शकले. तर भगर आणि शाबूचं जे आहे ते पीठ करून घेतले होते. ते पीठ त्याच्यानंतर त्याच्यात पाणी घातले आहे भरपूर आणि आपलं मिरची शेंगाचं कूट दही वगैरे सगळं घातले. आणि दिव्याबरोबर मी किचनमध्ये काहीतरी शूट करायला खायचं की बरोबर दिव्या त्यावेळेस इथे. आणि त्याच्यानंतर ते असं मी पातळ करून घेतले आणि उपवासाची चटणी करून घेतली, फ्रीजमध्ये ठेवली आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा चटणी तुम्ही करून घेतली आहे खोबऱ्याची, जी की आज आम्ही रूपाभवानी मंदिरात गेलो जो आम्ही नारळ फोडला त्या नारळाची चटणी मी केली आहे. सर्वदा मला बघायली आता आपलं ट्राय करून बघूयात. आणि प्लीज हे होऊन जाऊ देत, कारण की तुम्ही बघितलं असेल पातेलं किती मोठं आहे पीठ. मला जरा पण अंदाजा नव्हता की इतकं होणार आहे हे, पण आता बघूयात काय होतंय. उलटावे तव्यावर म्हणजे बास की नाही, कारण की टेस्टला कसं कसं ना मी ह्यांना खाऊ घालतेच, फक्त ते नीट व्हायला पाहिजे. आम्ही असं बास खात आहोत, कसं केलेलं खायला पाहिजे, कसं पाहिजे आम्हाला काहीतरी. हा ना, तुम्ही दोघे खातो ना, संपलं. चमचम आणि तिखट लागणार खायला पाहिजे बास तिखट, पण ते तव्यावर उलटायला तर पाहिजे. मग करूयात. आणि पहिलं काय मला माहित नाही नीट येईल का नाही, कारण की दरवेळेस काय पण पहिलं बिघडतंय, त्यामुळे आपण ट्राय करून बघूयात. पण पहिलं पण मी तुम्हाला दाखवते. बघा ते सगळ्यात आधी मी याच्या आधी तेल घालतीये आणि तेल घालतीये आणि स्टार्टिंगला मी जर तेल जास्त घालते. हालाकी मी चिंगूस आहे पण आता हे वेस्ट जाऊ नये म्हणून मी त्यासाठी तेल जास्त घालू शकते. थोडं हा तेल ट्राय करूया. We are waiting. सगळं जण हसायला तयार माझ्यावरती. आम्ही नाही भाताला तेच मला तिला पाण्यासारखं पीठ का केली, एवढं केली आज डोंट सेलिब्रेट. पेपर डोसा केल्याचे दोघं काही पर्याय नाही. साधा डोसा सो तुम्ही बघितलं असेल आमचं पहिलं तर आता बंद पडलाय आणि आता दुसरा मी बंद पडलाय बिघडलाय. अरे मी असं बोलत नाही, कॅमेरा चालू झाला असं होतं, नाही तर माझे शब्द लई खार नाही तर माझे शब्द लई तिखे असतात आणि स्पष्ट असतात. फक्त कॅमेरा चालू केले की असे शब्द बदलतात. पण हा तर माझं आमचं दुसरं ठेवलंय आणि त्यासाठी आता आम्ही दुसरा तवा ठेवला आहे आणि त्यासाठी माझ्या दोन्ही बहिणी आलेल्या आहेत मला मदत करण्यासाठी. जरा तोड दाखव तुझं. हिने पण आली आहे. हम होंगे कामयाबी पता नाही अभी. दुसरा ट्राय करून बघूया. देवा दुसरं तव्यावर. आणि माझी हिचा फोन चढा दिसणार आहे आज पूर्ण ब्लॉग मध्ये. आणि माझी धपाटे डोसा स्पेशल बहिणीने सांगितली आहे की एकावर एक लेअर म्हणजे जाड कर, म्हणजे ते उठतील तयार. आणि हिने नाही आहे, हिला गैरसमज होईल तुमचा. मला काही बिहाइंड द कॅमेरा आहे तिने. तर आता मी प्रतीक्षालाच बोलवले होते करण्यासाठी आणि याचा प्रतीक्षा ट्राय करून बघणार आहे. कर सरग
हेडशेप आले आले ते पण हेडशिपचं हेडशेप लय सुंदर दिसायला लागले. त्याचं आम्ही चौघी उभारलो. हेडशेप मग कसं घालणार उद्या सकाळीच ते करायला. सकाळी मम्मी काय खाणार मग आता, कारण आम्हाला आहे घरात खायला चपाती भाजी. मग पीठ घाल ना ते अजून जरा, मग काय होते पीठ घालायचं. फक्त एवढं टाकायला पाहिजे. तर आता डोशांची हेड शेफ माझी मावशी तिला विचारत आता की याच्यात काय घालायचंय. हात केला रे दुसलं माझ्या डोशाचं. तुझे नाका मी हे माझं नाही याच्या हातच आहे. माझं काही नाही, तुम्हीच बनवलेलं. निघाले का यार, टाइमपास करू नका यार, त्याचं असं चेष्टा उडवू नका. हे निघालंय बघा आता, हे एक जे आहे ते प्रतीक्षाचं निघालंय. आणि इकडं हे बघा, मला ह्याच्यावर दुसरं टाकायचं म्हणून करायचं. तव्याला चिकटून बसलंय, काय निघेच नाही. भूक लागली यार मला एकतर, तुम्ही असलं काय, मला भूक लागल्यावर काही सुचत नाही. ये मेरी बहना ने करके दिखाया है. नजर हिनं मला बोलू नको म्हणली. ह्या बहिणाकडे जाते जिला नजर नाही लागू शकत. तर तव्यावरचा कार्यक्रम अजून संपेना. दिव्या त्याला काय राहिलंय का खायला ग. भूक लागली. आपल्या घरात सध्याला चपाती, बटाट्याची भाजी, भात, दही, दूध सगळं आहे. खाऊ शकतेस तू. दूध मला आवडत नाही. भूक लागल्यावर माणूस काय पण खात असते. दही आंबट आहे. तर झाले पाहिजे ते जे पीठ आहे ते वेस्ट नाही जायला पाहिजे बास. आणि मला आपण सकाळी करून टाकू. सकाळी नाही, आता नाही झालं तरी सकाळी ते होतील. आणि मला माझ्या बहिणीवर आमच्या घरात ब्लॉग बनूच शकत नाही. सगळेजण सगळ्यांना बोलायचं असतं, सगळ्यांना एक साथच. बोला आता, मी शांत बसली आता, तुम्ही बोलून द्या. चेहरा मध्ये. तर आम्ही मंदिरात गेलो होतो आज, तुम्ही बघितलंच असेल. आणि प्रतीक्षा आणि दिव्या नव्हते आमच्यासोबत, कारण की मी ऑलरेडी जाऊन आले आहेत. घरातले बडबड करायचं नसले तर गॅस, मिक्सर, तवा काय ना काय चालू व्हायलाच पाहिजे पाठीमागं. गेलो तर प्रतीक्षा आणि दिव्या चालत गेलो होते बाळापासून ते मंदिरापर्यंत. आणि त्या दिवशी तर पाऊस पण यायला, बिचारा कसा गेला माहित नाही. मी पण जाणार होते त्यांच्यासोबत, पण ह्यांनी मला उठवल्या नाहीत. तर ह्यांनी 4ला उठणार होत्या आणि मला उठवले तर ह्यांनी जायला होत्या 5 वाजता. मला 5 वाजता उठवले होत्या आणि मला नाही नेलं. कारण की त्यांच्या फ्रेंड्स होत्या ना, त्याच्यात माझी एक पण फ्रेंड होती, त्यामुळे यांनी मला उठवलेच नाही. असंच असतंय आपल्या, मला फ्रेंड नाही आहेत ना, म्हणून यांनी असं करतात मला. सोडा. तर आज आम्ही मंदिरात जे बाहेर असं जत्रा काय असतंय, बाहेर स्टोर दुकान असतात लागलेले, त्याच्यातून काय काय वस्तू आणलेत. काय 2 पर्स आणलेत. त्यानंतर मला तिथे जाऊन फक्त बाकी काय घेऊ वाटत नाही, कारण तिथं जे गळ्यातले कानातले बांगड्या वगैरे असतात ना, मी ते भरपूर वेळा घेऊन फसली आहे. 2 वेळा वापरलं की ते तुटून जाते. आणि दिव्याचा हात तर आमच्या तुम्हाला माहिती आहे, चांगल्या चांगल्या बांगड्या वस्तू तिने एका झटक्यात तोडतीये. तर ते पण काय नाही, ते तर सोडा. तुम्हाला खोटं वाटत असेल ही गोष्ट दिव्याची. दिव्या काल प्रतीक्षेची चप्पल घालून गेली होती, तर ती पण तोडून आणली. दिव्या तुझे पाय खिळे आहेत का? माझ्या पूर्ण शरीरातच खिळे आहेत तिच्या. चप्पल घालून गेली, चप्पल तोडून आणते. काढायला मुली काढते, तोडते, सगळं तोडते. आणि स्वतः फक्त काय वापरत नाही, दुसऱ्याच वापरते. पेंगी म्हणून मी आपल्या घर संसारामध्ये. अरे हिनं कधीच स्वतःसाठी काय केलं नाही, फक्त घरात चमचा कमी आहे, घरात एक कमी. यार चमचा नाही ग, आता ते काय माहित नाही मला. मम्मी नाही ना, अशी छान आहे ना. इथंच काय कॅमेरा इकडच्या साईडला. मी रोज शूट करत नाही, मला फक्त फोटो काढायला. ते जे बटरफ्लाय काय असं बटरफ्लायच असते ना. नाही ते काय म्हणते म्हणते त्याला
त्याला काय म्हणते ते पण माहिती. ते सिंड्रेलाच ते पाठीमाग सिंड्रेलाच्या बांधलेले असतात की असं डोक्याला बटरफ्लाय त्याचे पाठीमाग रिबीन असते ते. हा रिबीन असते ते गिफ्टचं बांधतात ना तशा टाइप मध्ये रिबीन बांधलेले. तर ते रिबीन ती प्रतीक्षा आणली आणि तिला घातलीये आणि घातल्यानंतर मम्मीला दाखवले. मम्मी माझी म्हणली तिला काय चिंधी अडकवली. 5 कुंड्या घेतले. त्यानंतर त्याची छोटीशी बॅग घेतली जी मला तिला आवडलेली. हा मला आवडलेल्या गोष्टी असं पण असतात ना. असं काही नाही की मला तसलं काय आवडतच नाही, आवडतात मला पण. तर ही पर्स घेतली आहे, बॅग आहे आणि ही आहे आणि हे मला तिथे आवडलेली. छान आहे ना कलर, म्हणायचं कलर आवडलाय फक्त. हे अजिबात आवडलं नव्हतं तिथं, पण याला मी काढून टाकू शकत नाही. आणि आता ह्याला वापरण्याचा योग कधी येणारच नाही असं मला तर वाटायला. काल मी कॉलेजला गेले होते म्हणजे काय सांग अगं सुरू कर, मी सांगते पुढे पुढे. काय नाही, ही वेट करत थांबली होती कॉलेजमध्ये हे सांगायचं. तिच्या फी भरायच्या लाईन मध्ये हिने एका साईडला मला उभा केली, एका साईडला स्वतः उभारली. कारण की 2 काउंटर असतात आणि 2 मध्ये ढिगारा पडले असते तर लेकरं. ती एक्झाम काल मला कॉलेजमध्ये एक्झाम फी भरायची होती म्हणून मी गेले होते. आणि या कॉलेजमध्ये माझं एक काम मी एकदा गेली आणि एका झटक्यात झाली असं तर कधी होणारच नाही. प्रत्येक वेळेस मला प्रत्येक काम 2दा करावं लागलं जाऊन. काल मी तिथं खिडकीच्या 2-3 लेकरं आधी होते. लेकरं काय म्हणले, मुलं मुली जे काय होते ते फक्त 2-3 होते माझ्यासोबत. तेवढ्यात तरी खिडकी बंद करून टाकले. आणि हे जर वेळेस मी गेले की खिडकी बंद करून टाकतात तर काय होत आहे का. मग फी भरण्यासाठी फक्त फी भरण्यासाठी आज मी गेले होते. काल ते झालं आणि आज मी फी भरायला गेले होते. फी भरायला गेल्यानंतर पण रुपा भवानी मंदिर तिथं, त्याच्यामुळे तिथले सगळ्या रिक्षा बी बंद. स्टँड पासून माझ्या कॉलेज पर्यंत चालत गेले होते आज. किती खरं तर कारण 30 रुपये घेतात, पण 30 रुपये मला द्यायचे नव्हते. त्यांना 30 रुपये का द्यायचे बाबा, दोष माझा नाही येणार त्याच्यात. आई माझे डोसे तर नाही झाले कारण की ते होतच नाहीये त्याच्यातून. म्हणजे 4-5 निघालेत पण ते पण पूर्ण नीट निघत नाहीत. फक्त एक जे ते मोठा गोल निघाला होता मी तुम्हाला दाखवलेला तोच फक्त, बाकी काही निघत नाहीयेत ते. तर आता माझ्या मावशीने सांगितले की त्याला भिजू दे म्हणून थोडंसं, आणि मम्मी पण म्हणाले भिजू दे आणि सकाळीच करायचं. आता बघूयात ते. तर बघूयात आता मी त्याला फ्रीजमध्ये ठेवून टाकले. बास्कीने नाद सोडलाय त्याचा. प्रतीक्षाला उगीच माझ्यामुळे त्रास व्हायला पाठीमागे. त्रास म्हणजे करावं लागेल. आणि याच्या नादात म्हणजे इतके भांडे पडलेत ना, आता मी तुम्हाला सांगू शकत नाही, सांगायचं तर नाही मला, कारण तुम्ही पण आता माझे भांडे ऐकून बोर झाला असा. तर चला मग ते भांडे सगळं जे गोळा आहे ते सामान गोळा करते आणि जीवते. झोपून टाकणार आहे तुम्ही, कारण की आज मी स्टँडवरून जे कॉलेजपर्यंत चालत गेली आहे ना, इथं का पाय दुखायलाच माझ्या आता. त्यांना अजून परत मी तिथंच गेले होते मम्मी आणि हर्ष सोबत. आज मी 5:30 ला उठलेले. हे काय जास्त लवकर आहे असं नाही आहे, पण 5:30ला उठले आणि तेव्हापासून मी जागी. तर पण 9ला उठणाऱ्या लोकांसाठी 5:30 खूप लवकर. हा 9ला उठणार, 8ला उठणाऱ्या लोकांसाठी 5:30 खूप लवकरच गोष्ट आहे. चला तर मग प्रतीक्षाने हार मांडली, मी तर ऑलरेडीच हार मांडली होती. तर सगळं काढते आणि पटपट जेवण झोपते. मध्ये काय शूट झालं ते शूट करेलच, नाही तर डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया. चला.